2 तास ईडी आणि सीबीआय आमच्या ताब्यात द्या. अमित शहा सुद्धा ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील. भाजपचे सर्वच नेते मातोश्रीच्या दारावरती दिसतील. संजय राऊत यांचा हल्लाबोल. भास्कर जाधव यांच्या नातेवाईकाचं गुहागरमध्ये लग्न असल्यामुळे ते बैठकीसाठी हजर नव्हते. संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. तर भास्कर जाधव एकनाथ शिंदेंसारखे रुसून वगैरे बसत नाहीत. राऊतांचा शिंदेंना टोला. विधानसभेत पराभव झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी रामदास कदम यांना विधान परिषदेवरती पाठवलं होतं. हे त्यांनी विसरू नये. कृतज्ञ राहावं. संजय राऊत यांचं रामदास कदम यांना प्रत्युत्तर. राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ठाकरेंनी आज सेना भवनामध्ये बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक. कोकणामधील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे ॲक्शन मोडवर. बैलगाडीखाली नेमकं कुत्रं आहे की वाघ आहे हे सांगायची संधी मला मिळाली. राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांचं माजी आमदार राजन पाटील यांच्या मुलाला प्रत्युत्तर. कुत्रं परत येतंय म्हणून अजितदादांनी त्यांना परत गाडीखाली म्हणजे पक्षात घेतलं. अजिंक्य राणा पाटील यांनी केली होती टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार आहे. महसूल प्रशासनाकडून संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती ही जप्त करण्यासाठी सुरुवात. संपत्ती जप्त कराच पण आरोपीला सुद्धा अटक करा. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी. परळीमधील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये फरार बबन गीतेची संपत्ती जप्त करण्याचे पोलिसांकडून प्रयत्न. पुढील 2 दिवसांमध्ये संपत्ती जप्ती करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली जाईल. आमच्या भेटीची बातमी फोडणं हे आपल्या विरोधामधलं षडयंत्र ते मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालणार आणि ज्यांनी षडयंत्र रचलेलं आहे त्यांचा बंदोबस्त करणार. मुंडेंच्या भेटीवरती सुरेश धस यांची प्रतिक्रिया. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट म्हणजे टीआरपी वाढवण्यासाठीचा प्रकार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या धस यांना सूचना. सपकाळ यांचं वक्तव्य. बीडमध्ये 1 मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू. मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं, धरणं आंदोलन करण्यासाठी जमावाला परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांचे आदेश. नागपूरमधील प्रयाग योग पुण्य आले आपल्या दारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. फडणवीसांच्या हस्ते महाआरती. मुख्यमंत्री फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शेंदुर्णी गावामधल्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अमृत ग्रंथ प्रकाशनाच्या सोहळ्याला राहणार उपस्थित. यासोबतच नमो महाकुंभ 2च्या अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन केलं जाणार. नाशिक महानगरपालिकेचं अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आज सादर होणार आहे. आयुक्त मनीषा खत्री स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करणार. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी अंदाजपत्रकामध्ये नेमकी किती तरतूद असेल याकडे सुद्धा लक्ष. तुळजापूरमध्ये कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचालींना वेग. तरुणांना जिल्ह्यामध्येच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी निर्णय. पुण्यामधील सिम्बॉयसिस विद्यापीठासोबत तुळजाभवानी मंदिर समितीचा करार. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये राज्यातील पहिलं कांदा क्लस्टर उभारण्यासाठी शासनाची मंजुरी. या क्लस्टरच्या माध्यमातून सुमारे 800 पेक्षा अधिक जणांना रोजगार मिळणार आहे. राज्यामधील बेकायदेशीर कबूतरखान्यांच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक. मनसे पर्यावरण सेनेकडून आंदोलनाची हाक. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामधून वॅकेथॉनचं आयोजन. जय शृंगारपुरे, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे सहभागी. मध्य रेल्वेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नेरळ रेल्वे स्थानकामध्ये येणाऱ्या प्रवाशांचे हाल. पादचारी पूल तोडायला सुरुवात. परिणामी ट्रेनच्या पहिल्या डब्यामधून येणाऱ्या प्रवाशांना स्थानकाच्या बाहेर जाण्यासाठी ट्रेनच्या 8व्या डब्यापर्यंत मागे जावं लागतंय. मुंबईमधल्या बीकेसीच्या धर्तीवरती मीरा भाईंदरमध्ये सुद्धा धावणार पॉड टॅक्सी. या संदर्भात विस्तृत प्रकल्प तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. लवकरच परवानगी दिली जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 100 पेक्षा अधिक महाविद्यालयांना भेट देणार आहेत. मुलींना मोफत शिक्षण मिळावं यासाठी सरकार कोट्यवधींचा भार उचलतं. पण अनेक महाविद्यालयांमध्ये योजनेची अंमलबजावणी होत नसल्यामुळे पाहणी करणार.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीसाठी आता महानगरपालिकेकडे फक्त 44 दिवस शिल्लक। पालिकेकडून सपना मार्केटमधील तब्बल 32 दुकानं सील। पालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी धडक कारवाई। कोल्हापूरमध्ये जीबीएसचा दुसरा बळी, रेंदाळ ढोणेवाडी इथल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू। कोल्हापूरमधल्या छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयामध्ये जीबीएसच्या 5 रुग्णांवरती उपचार सुरू, तर 1 रुग्ण व्हेंटिलेटरवर। जीबीएस आजार पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे पसरतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। कोंबड्यांचं मांस कच्चं खाल्ल्यामुळे हा आजार होतो आणि या संदर्भात लवकरच प्रेस रिलीज काढलं जाणार, अजित पवार यांची माहिती। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याच्या प्रकरणी बँकेचा माजी मॅनेजर हितेश मेहता याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। हितेश मेहतावरती 122 कोटींच्या फेरफारीचा आरोप। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणावरती चेंगराचेंगरी। नवी दिल्ली स्थानकावरून प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी प्रवाशांचा गोंधळ। 18 जणांचा मृत्यू तर 20 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती। आयत्यावेळी प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे दुर्घटना। प्रत्यक्षदर्शींची माहिती। जनरल क्लासच्या तिकिटांच्या विक्रीमुळे गर्दी झाल्याची ही माहिती। नवी दिल्लीमधील चेंगराचेंगरी दुर्घटनेमधील मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश। चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे दिल्ली प्रशासनाच्या एकूणच व्यवस्थेवरती सुद्धा प्रश्न उपस्थित। नवी दिल्ली रेल्वे स्थानक दुर्घटनेमध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई जाहीर। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत, तर गंभीर जखमींना 2.5 लाख आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयाची मदत। नवी दिल्ली स्थानकावरती आजही मोठ्या प्रमाणावरती गर्दी। चेंगराचेंगरी दुर्घटनेच्या नंतर सुद्धा गर्दीचं नियोजन नसल्याचं अद्यापही चित्र कायम। दिल्लीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 120 ते 150 लोकांचा मृत्यू झालाय। सरकार आकडेवारी लपवत आहे, संजय राऊत यांचा आरोप। तर महाकुंभ मेळ्यामध्ये 7,000पेक्षा अधिक लोक बेपत्ता असल्याचा सुद्धा राऊतांचा दावा। नागपूरमधील आश्राप्पा बेद्रे यांचा बेपत्ता असलेला मनोरुग्ण भाऊ सापडला। एका सामाजिक कार्यकर्त्याने एबीपी माझाची बातमी स्टेटसला ठेवल्याच्या नंतर 3 महिन्यांपासून बेपत्ता असलेला भाऊ 24 तासांमध्ये सापडला। कुर्ल्यामध्ये कौटुंबिक वादामधून वडिलांनीच केली 4 वर्षाच्या मुलीची हत्या। आरोपी परवेज सिद्दीकीला अटक। पत्नीसोबत वाद झाल्याच्या नंतर संतप्त पतीचं कृत्य। साताऱ्यामधल्या शिवथर इथे स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडून चोरी। कारमधून अवघ्या 7 मिनिटांमध्ये रोकड केली लंपास। एटीएममध्ये किती पैसे होते हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये। वर्ध्यामध्ये वयोवृद्ध व्यक्तीला एटीएममध्ये जाताना बघून मदतीचा आव आणण्याचा आणि हातचलाखीनं एटीएम कार्ड बदलून पसार होण्याचा गोरखधंदा करणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात। त्यांच्याकडून 3,36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं अज्ञात स्थळी नेऊन प्रवाशाला लुटलं। धारदार शस्त्रानं वार करत प्रवाशाकडील 12,000 रुपये सुद्धा पळवले। गोंदियामधल्या देवपायली जवळची घटना। 2 आरोपींना अटक। चंद्रपूरमध्ये फकीराचा वेश धारण करून एका कुटुंबाला 7 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार। एका टोळीला नागभीड पोलिसांकडून अटक। आरोपींकडून 6.5 लाख रुपयांची रक्कम आणि 1 4चाकी गाडी जप्त। नागपूरमध्ये कामावरून काढल्यामुळे चालकाची आत्महत्या। नागपूर जिल्ह्यामधल्या खापरखेडा इथली घटना। मद्यपान करून कामावरती येत असल्यामुळे मालकानं त्याला कामावरून काढलं होतं। दुचाकीसह स्वतःला पेटवून घेत केली आत्महत्या। दादर इथल्या शिवसेना भवन परिसरामध्ये रस्त्यावरती झाड पडलेलं आहे। शिवसेना भवनासमोरच्या रस्त्यावरती कोहिनूर मॉलच्या समोर हे झाड पडलं आणि त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।